खरं म्हटलं तर ही सभा होत असताना आज मनापासून आनंद आहे की आजच्या सभेला चव्हाण साहेब आणि मी आम्ही दोघंच येणार असताना देखील एवढा मोठ्या संख्येने आपण सर्वजण उपस्थित राहिला. यामध्ये खऱ्या अर्थाने या खेर्डीवासियांचं सर्वांचं यश. कारण रामदासजी म्हणाले की तुम्ही काय नक्की केलं की सगळेच जण एका व्यासपीठावर एका दिलाने एका सुरात आज इतक्या चांगल्या पद्धतीने बोलतात. खरं म्हटलं तर हे प्रेम महायुतीच्या माध्यमातून आपल्या सर्वांना त्या मान मिळालेलं. कारण सगळेच जण तुम्ही एकत्र असाल तर खेर्डी गावाची चिंता करण्याचं कुठचंच कारण आज आपल्या समोर नाही. खेर्डी गाव जरी गाव असला तरी आज शहरामध्ये बदलत जाणार हे गाव. लवकरच इथं नगरपंचायत देखील कशा पद्धतीने होईल हा देखील विचार आपल्याला पुढच्या काळात करायचा. हे शहरी गाव असल्यामुळे अनेक सुविधा देण्याचं काम देखील निश्चितपणे होणार. मी आज इथं मनापासून ज्यांचं अभिनंदन करेन ते म्हणजे आपले पालकमंत्री उदयजी सामंत साहेब. उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून देखील या गावासाठी प्रचंड निधी त्यांच्या माध्यमातून देण्याचं काम निश्चितपणे झालेलं. आणि दुसरे आमचे रवींद्र चव्हाण साहेब की ज्यांच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम खात्याकडून निधी देण्याचं काम देखील त्यावेळी झालंय म्हणूनच ते काम करू शकलो. काम करत असताना राज्याचे मुख्यमंत्री त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, त्याचबरोबर आमचे सर्वांचे नेते आदरणीय अजित दादा या सगळ्यांच्या माध्यमाचे एक पाठबळ होतं. म्हणूनच ही चांगल्या पद्धतीचे कामं करण्याची संधी मिळाली. ज्याचा उल्लेख सदाबाईंनी केला की त्यांनी पाया रचला. कारण जलसंधारणाची पाझर तलावाची कामं अशी एका वर्षात होत नसतात. आणि ही कामं करत असताना खऱ्या अर्थाने जर कोकणाला खऱ्या गरज असेल तर मोठ्या धरणापेक्षा आमच्या खोऱ्या वस्त्यामध्ये छोटी छोटी पाझर तलाव जेवढी होतील तेवढी होणं गरजेचे. आणि मला सांगायला अभिमान आहे की या मतदारसंघामध्ये या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये 12 ते 13 पाझर तलाव मंजूर करण्याची आपल्याला संधी त्या माध्यमातून. आता त्याची पूर्वतयारी केली होती, सदाबाईंनी केली होती. त्याची साईट सिलेक्शन असेल, बोरिंग असेल, पाणी पुरवठा दाखला असेल, या सर्व गोष्टी आधी तयार होत्या. आणि मग या राज्याचे मुख्यमंत्री आणि दादांच्या माध्यमातून हा निधी देण्याचं काम त्या माध्यमातून करता आलं हे मनापासून समाधान देणारी गोष्ट. आपल्या सगळ्यांना माहिती आहे चिपळूणची ग्रॅव्हिटीची पाणी योजना मंजूर करत असताना गेले काही वर्ष सातत्याने पाणी योजना झाली पाहिजे किंवा निवडणुका आल्या की ग्रॅव्हिटीची पाणी योजना हे वाक्य तुम्ही नेहमीच ऐकलं असेल. परंतु ही योजना 3 महिन्यामध्ये नगरविकास खात्याचे मंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदे साहेबांनी स्टार्ट टू एंड करून दिला आणि वर्क ऑर्डर देऊन काम देखील सुरुवात करण्याची आज सुरुवात झाली. एक मोठं योगदान खेर्डी असेल, आजूबाजूच्या परिसरातील 20 गावाची ग्रॅव्हिटीची योजना गुलाबराव पाटील साहेबांच्या माध्यमातून, पालकमंत्री उदयजी सामंत असतील, रवींद्र चव्हाण साहेब असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून करण्याचं देखील काम या माध्यमातून झालं. असे अनेक कामं आहेत. मग पर्यटन क्षेत्राशी निगडीत असेल, मार्लेश्वर असेल, कसबा असेल, मैपतगड असेल, त्याचबरोबर टिकलेश्वर मंदिर असेल, देवरुख मधल्या अनेक पर्यटन स्थळांना करोडो रुपयाचा निधी त्या माध्यमातून मिळाला. आपल्याकडे गोळकोट किल्ला असेल, आपलं गांधारेश्वर मंदिर असेल आणि पुढच्या काळात या परिसरामध्ये ग्रामीण पर्यटन वाढवण्याची जबाबदारी देखील घेऊन एक कृषी पर्यटन चांगल्या पद्धतीने वाढवण्याचं काम आपल्याला निश्चितपणे करायचं. या राज्याच्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून लाडकी बहिणीसारखी योजना आली. जी योजना आहे की जिच्यामध्ये महिलांना छोट्या मोठ्या गोष्टीसाठी गरज असेल त्यावेळी तिला नवऱ्याकडे 100 रुपये मागण्याची गरज पडणार. ही योजनेबद्दल देखील अनेकांनी टीका, ज्याचा उल्लेख शोकतबाईंनी केला की 1500 रुपये सर्वसामान्य माणसासाठी खूप मोठे आहे. कारण 100 रुपये भाडं ट्रकचं, खाद्याचं ट्रक आल्यानंतर देण्यासाठी वणवण त्यावेळी आम्ही फिरलेलो, त्यामुळे आम्हालाही त्याचं महत्व. काही ना गरज नसेल पण तू गरजवंतांची ही गरज आहे ती कायमस्वरूपी ठेवण्याचं काम
या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी परवा 29 सालापर्यंत या योजनेला मुदतवाढ दिली आणि मी तुम्हाला खात्री देतो हे महायुतीचं सरकार आल्यानंतर हे 1500 रुपयाचं 2500 3000 कसं होईल या दृष्टीने पण त्याचा निश्चितपणे प्रयत्न होईल. आज आपल्याला माहित आहे की आपल्या मुलींचं मोफत शिक्षण होणार आहे. मग मेडिकलला जायचं असेल 10 लाख फी असेल, इंजिनिअरिंगला जायचं असेल 1.5-2 लाख फी असेल, तर ती फी देखील भरण्याचं काम शासन करणार आहे. आज गरीबातल्या गरीब घराण्यातली मुलगी जर हुशार असेल, कष्ट करणारी असेल, तर तिचं शिक्षण पूर्णपणे मोफत करण्याचं काम या शासनाने केलेलं आहे. ही खूप मोठी उपलब्धी आपल्या सर्वांना दिली. हे आपल्याला कळत नाही का याचं महत्व किती आहे. अनेक मुली शिकल्यात, त्यांना त्याचं महत्व आज लक्षात येणार. त्याचबरोबर तुम्हाला सर्वांना माहिती आहे 1.5 लाख रुपये वैद्यकीय मदत आपल्याला मिळत होती, पण ही मदत 5 लाखापर्यंत करण्याची भूमिका या राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतली. आणि म्हणूनच आज जर एखाद्याची बायपास होऊ नये पण वेळ आली तर 5 लाखापर्यंत बिल आज शासन मोफत देतंय आणि हे देखील व्हाईट रेशन कार्ड वाल्यांना देखील आपल्याला मिळतंय. हा एक खूप मोठं योगदान आपल्या सगळ्यांकडे. अशी एक ना अनेक योजनांचं काम या युती शासनाने केलेलं आहे. शुद्ध पाणी गेलं पाहिजे आणि त्या पद्धतीने आज या परिसरामधल्या अनेक योजना गेल्या 12 वर्ष बंद होत्या, त्या चालू होऊन प्रत्येक ठिकाणी काम चालू. 12 वर्ष योजना बंद असल्यामुळे आपल्याला माहिती आहे की कॉन्ट्रॅक्टर नव्हते, त्यामुळे जे काही 4 कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांना 5-10 कामं मिळाली असतील. त्यामुळे कामाला जरी मागे पुढे उशीर झाला तर ही सगळी कामं काही दिवसात पूर्ण होऊन चांगल्या पद्धतीने पाणी आपल्या सगळ्यांना मिळणार. या सगळ्या उपलब्धी या महायुतीच्या शासनाच्या माध्यमातून आज केंद्रात सरकार महायुतीचं, पुढच्या काळात महाराष्ट्र राज्यात महायुतीचं सरकार आहे. जे राहिलेले प्रकल्प आहेत ते पूर्ण करण्याची भूमिका या शासनाच्या वतीने निश्चितपणे असणार. आज आपल्याला माहिती आहे की गेल्या वर्षी मागच्या वर्षी 21ला पूर आला. या पुरामुळे चिपळूण असेल, खेर्डी असेल, आजूबाजूच्या परिसरातील गावं असतील, ही पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर होती. परंतु शासनाने ज्या पद्धतीने मदत केली आणि आदरणीय अजितदादा असतील, जलसंपदा मंत्री आताचे आमचे फडणवीस साहेब असतील, यांनी त्यावेळी गाळ काढण्याचा निधी उपलब्ध करून दिला. म्हणूनच आज यंदा एवढा पाऊस पडून देखील चिपळूण असेल किंवा खेर्डीमध्ये पाणी भरण्याचं प्रमाण झालं नाही, याची आपल्याला सगळ्यांना जाणीव. त्यामुळे उद्या आपल्याला हे काम अजून कायमस्वरूपी वेगळ्या पद्धतीने करायचं. या देशाचे जलशक्ती मंत्री आमचे श्रीपाद नाईक साहेब आहे, तुमचे आमचे सर्वांचे आदरणीय खासदार नारायण राणे साहेब आहे. या सगळ्यांच्या माध्यमातून 2200 कोटी रुपयाचा जो प्रकल्प आहे पूर मुक्तीसाठीचा, तो देखील लवकरात लवकर पूर्ण करणं हे आपलं खऱ्या अर्थाने कर्तव्य आहे. आणि मी तुम्हाला शब्द देतो की महायुती शासनाच्या माध्यमातून हे काम देखील या राज्याचे मुख्यमंत्री जेवढं जास्तीत जास्त लक्ष देऊन आणि निधीची पूर्तता करून काम देखील करण्याचा प्रयत्न करतील. या बाबतीत तुम्ही निश्चित करा. कामं होत राहणार, कामं पुढच्या काळात अजून चांगल्या पद्धतीने होणार. सदाबाईंनी 10 वर्षाच्या कालावधीमध्ये देखील अनेक कामं केली. काही कामं केली म्हणून ती पुढचा टप्पा मी करू शकलो आणि या सगळ्यामध्ये महायुतीचं सरकार होतं म्हणूनच या सगळ्या गोष्टी घडू शकल्या, हे देखील लक्षात घेण्याचं काम होतं. स्वर्गीय निकम साहेबांनी 1958 साली एक सह्याद्री शिक्षण संस्था वयाच्या 19व्या वर्षी उभी, एक शाळा सावरण्यासारख्या ठिकाणी सुरुवात केली. खेर्डी सारख्या ठिकाणी दाभोळकर असतील, आमचे इतर सर्व मंडळी असतील, आमचे चारका कुटुंबीय असेल, त्याचा सती आणि चिंदेरीचा परिवार असेल, या सगळ्यांनी त्या काळात जागा उपलब्ध करून दिली. म्हणून खेर्डी सारख्या ठिकाणी एक चांगला हायस्कूल देखील निर्माण करण्याचं काम झालं. आज तुम्हाला कदाचित इथून आपला विद्यार्थी कुठेही जाऊ शकेल, पण तो काळ असा होता की जर खेर्डीची शाळा नसती तर अनेक विद्यार्थी आज शिकू शकले नसते. चिंचगर सतीमधले शाळेमुळे आज अनेक विद्यार्थी शिकू शकले, हा देखील विश्वास तुम्हाला देतो. कोण काय म्हणतो याच्याकडे बघण्याचं काय कारण नाही. कारण जो एखादी साधी संस्था काढू शकत नाही, एखादी सोसायटी काढू शकत नाही, एखादी बालवाडी काढू शकत नाही, त्यांनी काय टीका केली म्हणून त्याच्याकडे आपण लक्ष द्यावं असं निश्चितपणे. असे टीकाकार अनेक होते,
काल परवा मागची भाषणं काढली असेल तर तेच टीकाकार किती कौतुक करत होते. मग लगेच भूमिका का बदलली हा देखील एक प्रश्न आहे. म्हणजे ही भूमिका सांगण्यासारखी ज्याला बदलता येते तोच अशा पद्धतीने सह्याद्री शिक्षण संस्थेवर टीका करू शकतो. माझी भूमिका वेगळी आहे. मी फारसा या टीकाकारांकडे लक्ष देत नसतो. याचं उत्तर 23 तारखेला काय द्यायचं हे तुमच्या सर्वांच्या साक्षीने मदतीने दाखवण्याचं काम आपण निश्चितपणे करू. समोर काय करतो, उमेदवार काय करतो, त्याचं काय काम आहे याच्याशी देणं घेणं. कारण कोरोनामध्ये आपल्या कंपाऊंडमध्ये कुत्र्याला घेऊन फिरणारी ही लोक ते कधी बाहेर गेली नव्हती हे तुम्ही सगळ्यांनी बघितलं. त्यामुळे त्या बाबतीत काय बोलावं. पण ज्यांनी आज टीका संस्थेवर केली यांनी लक्षात ठेवावं की तुम्ही केलेली टीका तुमच्या चांगल्यात येणारी आहे. कारण मी नेहमी म्हणत असतो यावेळी तुम्ही संस्थेवर टीका करा त्यावेळी तुमचा हस्त हा नजीक आलेला आहे हे लक्षात घेतलं. कारण त्याच्यामुळे आज अनेक विद्यार्थी शिकलेत घडलेत त्यांच्याबद्दलच्या भावना तीव्र आहेत. आज तेच उत्तर तुम्हाला त्या पद्धतीने देतील. त्यामुळे त्याच्यामध्ये फारसं लक्ष आपण कोणी घालावं असं मला वाटत. निगम साहेबांनी शाळा चालू केल्या, कॉलेज चालू केल्या. त्यावेळी वसंतदादा पाटीलनी DED कॉलेज, BEd कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, फार्मसी कॉलेज. नंतरच्या काळात 4 शाळा वेगवेगळ्या टप्प्यावर त्या वेळी त्या देण्यात. ही ॲग्रिकल्चर कॉलेजपासून सगळी जी उभारणी केली ती आदरणीय अजितदादांच्या मदतीने म्हणण्यानुसार सहकार्याने आपण करू शकतो. पुढं देखील आपल्याला ही व्याप्ती वाढवायची. आपल्या सगळ्यांना सांगायचं ही ज्युनियर कॉलेज विना अनुदानित किंवा विनाअनुदानित शाळा नसत्या तर माझ्या एवढं सुखी आज कोण नसता ही वस्तू. कारण एक ज्युनियर कॉलेज चालवायचं म्हटलं 70 मुलं असतात, 10,000 फी असली तर इथल्या देणाऱ्या चिट्यादारांची संख्या काढली तुम्ही. ज्यांनी टीका केली त्यांच्याच चिट्या काढल्या तर निम्मी फी आपली जमा होती. 70 मुलाला 5,000 म्हणजे 3.5 लाख जमा होतात. आणि 8 शिक्षकांचे 20,000 कमी पगार देऊन 20,000 MSc कोण राहत नाही 20,000च्या खाली. त्यामुळे 20,000 8 गुणे 1,60,000 आणि महिन्याचं सायन्स आणि सगळं 40,000 म्हणजे 2 लाख. 12 गुणिले 2 24 लाख आणि 3 लाख रुपये किंवा 5 लाख रुपये जमा होतात. मला सांगा इथून चिपळूणला गेलं तर किती लाख 1000 फी एक रकमी भरावी लागते. यांचे सगळे मित्र आहेत, किती जण सवलत देतात याचा विचार त्यांनी करावा. हे सगळं लक्षात घेतलं पाहिजे. आणि ह्या बाबतीतल्या टीकेला आपण त्याच पद्धतीने डेव्हलपमेंटच्या माध्यमातून उत्तर देण्याची भूमिका आम्ही घेतली आणि हे लक्षात ठेवून आपण काम करू. आज वेगवेगळी विषारी टीका करण्याचं काम देखील करतात. खरं म्हणजे ही टीका करण्याची वेळ का आली त्यांना हे लक्षात घेतलं पाहिजे. कारण या सगळ्यांनी अल्पसंख्याक समाजाची मतं लोकसभेला घेतली. किती जणांना यांनी अल्पसंख्याकमधून उमेदवारी दिली हा संशोधनाचा भाग. परंतु आदरणीय अजितदादांनी एक संधी द्यायची वेळ आली विधान परिषदेची. त्यावेळी सर्वसामान्य कुटुंबातला आमचा इंद्रिस नाईकवाडी सारखा सर्वसामान्य कार्यकर्त्याला आमदार करू शकले हे देखील तेवढं महत्त्वाचं. म्हणून त्यांनी टीका केली. काय टीका केली की समोरचा उमेदवार किती काय चांगला असला तरी त्याला मत म्हणजे भाजपला मत. अरे वा तुम्ही तर भाजपमध्येच गेले होते हे विसरले की काय. खेराडेबाईंनी मॅडमनी डाळ शिजवून दिली नाही म्हणून परत आले ते. ही वस्तुस्थिती हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळे माझं त्यांना एवढंच सांगणं निवडणुका येतात जातात. निवडणूक का येत जात राहणाऱ्या लोकशाहीचा तो एक भाग आहे. कोण हारतो कोण जिंकतो हा देखील लोकशाहीचा एक भाग आहे. परंतु आपण टीका करत असताना एखादी संस्था उद्ध्वस्त करण्याचं काम कधी करायचं नसतं ही भूमिका माझी देखील. आणि मी सांगितलंय की नागरी पतसंस्थेचा जन्म सावरण्याचा हे देखील तुम्हाला मी आज सांगतो. कधी सांगायची वेळ आली नव्हती. परंतु निकम साहेबांनी त्यावेळी ज्यांनी आज टीका केली त्यांच्यासाठी सोसायटी अभयसिंग राजांच्याकडे भांडण काढून ती पतसंस्था त्यावेळी केली होती. परंतु चालवता न आल्यामुळे दप्तर तसंच बांधून ठेवल्यामुळे नागरी आमचे इंडियन ट्रेडिंगचे मोरे साहेब आहेत तुम्हाला माहिती आहे, जाधव साहेब आहेत, देसाई साहेब आहेत, या तिघांनी हिचं फाउंडेशन निर्माण केलं आणि त्या संस्थेमध्ये त्यावेळी मी एक फाउंडर संचालक म्हणून काम केलं. नंतर माझ्या बदली गुलाब सुर्वे आले. आज ते अजूनपर्यंत संस्था आहे. ही संस्था आहे तिचा वापर तुम्ही राजकारणासाठी किती करा मला त्याची पर्वा नाही किंवा चिंता नाही.
कारण आपल्याला ही संस्था कुठं मोडीत आणणं किंवा तिला त्रास देणं हा आपला उद्देश नाही. कारण संस्था चालवणं कठीण असतं, संस्था वाढवणं त्यापेक्षा कठीण असतं आणि संस्था एखाद्या क्षणात खाली येणं हे फारसं काय अवघड नसतं. चालवणाऱ्यालाच ती कल्पना असते. याने टीकाकाराने एक साधे बालवाडी चालवली नाही, त्यामुळे उभारणीचं काम त्यानं काय करणार आहे हा प्रश्न महत्वाचा आहे. त्यामुळे असल्या लोकांच्या टीकेकडे आपण लक्ष न देता, विचलित न होता आपण आपलं काम करत राहूया. एकजूट महायुतीची हीच खऱ्या अर्थाने आपली तुमची आमची ताकद. सदाबाई जवळ मार्गदर्शन म्हणून ते काम करतात. भाजपचे रवींद्र चव्हाण साहेबांनी पहिल्याच दिवशी सगळ्यांना सांगितलं की काय विचार करायचा नाही, लगेचच्या लगेच प्रचारात उतरायचं. आणि मी आज अजितदारांना सांगितलं, मला आमचा व्हिडिओ कॉलवर एक बैठक होती. मी म्हटलं महाराष्ट्र राज्यात महायुती म्हणून जर कुठं चांगलं काम चाललं असेल ते चिपळूण संगमेश्वर मतदारसंघातच जास्त जोरात चाललेलं आहे, हे देखील महत्वाचं काम. कारण दादानी सगळ्या गोष्टी विचारून कोण कसं आहे म्हटलं सगळे चांगलं काम करत आहे. त्यामुळे काही चिंता करण्याचं कारण नाही. आपण सगळेजण चांगल्या पद्धतीने तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादावर आणि प्रयत्नाने निवडून येण्याबद्दल काही चिंता नाही. महायुतीचं शासन आहे, आपल्याला काम करायचं आहे, ते पॉझिटिव्ह काम करायचं आहे. इथून पुढच्या काळात देखील पॉझिटिव्ह काम करण्याची संधी आपण या निमित्ताने घेऊया. मी अभूषण असतील, विनोद असेल, त्याचे सर्व सहकारी असेल, त्यांना मार्गदर्शन करणारे आमचे जयंत असतील, सुनील, इतर सर्व त्यांचे सहकारी असतील, त्यांना मनापासून धन्यवाद देतो की काही वादविवाद न ठेवता आपण सर्वजण एकमेकाच्या विरुद्ध लढून देखील या निवडणुकीसाठी महायुतीचा मुख्यमंत्री व्हावा या एका उद्देशाने आपण सगळेजण एकत्र आला. आणि ही गोष्ट माझ्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. एक वेगळी ऊर्जा आणि दिशा देण्याचं काम आजच्या केरळीच्या या सभेने निश्चितपणे केलेलं आहे. हेच काम पुढं आपण सगळ्या मतदारसंघात चांगल्या पद्धतीने करूया. मी मगाशी म्हटलंय की येणारे 15 दिवस तुम्ही माझ्यासाठी द्या. मी म्हणजेच तुम्ही उमेदवार आणि पुढेही मी म्हणजेच तुम्ही आमदार असणार. का आमदार झालं म्हणून कधी मी आणि सदाबाई कधी आम्ही हवेत केलं नाही. त्याच्या सर्वसामान्यांची नाळ जोडून आम्ही त्याच पद्धतीने आजही उद्याही जाणार. त्यामुळे इथून पुढच्या काळात देखील महायुतीच्या कार्यकर्त्याला जपणं हे आमचं सर्वांचंच, व्यासपीठावर बसलेल्या सर्वांचं काम आहे. त्यामुळे ही युती फक्त आजच्या विधानसभेपुरती नसेल, तर इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी आपण सगळेजण संघटितपणे लढूया आणि चांगल्या पद्धतीचं यश मिळवूया. पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. खूप मोठ्या संख्येने आपण सगळेजण उपस्थित राहिला त्याबद्दल मनपूर्वक तुमच्या आभार देखील व्यक्त करतो. वडीलधाऱ्यांबद्दल ऋण आणि कृतज्ञता व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.